नमस्ते मॉम हेल्थ केअर, तुमच्या सगळ्यांचं वाकड सेंटरमध्ये आज स्वागत आहे. तर आज आपण भेटणार आहोत करंदीकर फॅमिलीला. ठीक आहे, तर आपल्या छान अशा काकांचा आणि काकूंचा अनुभव आज आपण शेअर करणार आहोत तुमच्यासोबत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं काकू तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रतिभा करंदीकर, यांचं नाव शरद करंदीकर. ओके, तर काकू तुम्ही किती दिवस झाले थेरपीसाठी येत आहे? मला 1.5 महिना झाला येऊन इथे. मला खूप छान वाटतं इथे येऊन. ओके, तर काकूंना 1.5 महिना झाला आपल्या थेरपीला येऊन, तर त्यांना खूप छान वाटतं. तर काकू 1.5 महिन्या आधी तुम्हाला काय काय त्रास होते हो? मला माझं पूर्ण शरीर दुखत होतं. पूर्ण शरीराला माझ्या जसा ठणका लागलेला होता अगदी. ओके. तर आता तो पुष्कळ बरा आहे. म्हणजे जवळजवळ 70% मला फायदा झालेला आहे त्याच्यामध्ये. ओके, तर आपल्या ज्या काकू आहेत तर फक्त 1.5 महिन्यामध्ये त्यांना खूप छान असं रिझल्ट आला आहे की त्यांना पूर्ण बॉडी पेन होत होतं, त्यांना 70% त्याच्यावरती रिझल्ट आलेला आहे. तर काकू तुम्हाला जो हे बॉडी पेनचा त्रास आहे तर तुम्हाला असं कोणत्या थेरपीमुळे तुम्हाला रिझल्ट भेटला असं वाटतं? मॉममेटमुळे मला पुष्कळ फरक पडला आहे आणि मला चेअर पुष्कळ आवडते. तर आपल्या काकूंना मॉम मॅटमुळे खूप छान असा फरक पडलेला आहे आणि त्यांना आपली मॉम चेअर देखील खूप आवडते. तर तुमचं झालं काकू, तर काकांना काय काय त्रास होते? काकांना बोटांचा त्रास होता, आणखीन त्यांच्या पिंडल्या दुखायच्या आणि त्यांना कानाचा त्रास आहे. त्यांना ऐकायला कमी येतं, पण बाकी पिंडल्यांचा आणि बोटाचा पुष्कळ त्रास त्यांचा कमी झालेला आहे. आता पुष्कळ कमी झालेला आहे. ओके, तर काकांचे देखील पुष्कळ त्रास बरे झालेले आहेत जसे काकूंचे झालेले आहेत. तर आपली मॅट आहेच इतकी छान, म्हणजे तुम्ही मॅटला असं म्हणलं ना की बाबा ती दिसायला फक्त गरम होते, बट गरम नाही होत, तर ती तुमचं रक्त गरम ठेवण्याचं काम करते. तुमच्या शरीराचं तापमान टेम्परेचर जे आहे तर ते मेंटेन करण्याचं आपली मॉम मॅट ही काम करते. प्लस तुमचं रक्त पातळ करण्याचं देखील मॉम मॅट काम करते, जेणेकरून थंडी आता चालू आहे तर थंडीमध्ये तुम्हाला हार्ट अटॅकसारखे भयंकर त्रास होऊ नये, कॅन्सरसारखे भयंकर त्रास होऊ नये आणि पॅरालिसिससारखे भयंकर त्रास होऊ नये. ह्याच्यामुळे आपली मॉम मॅट खूप इफेक्टिव्ह आहे. तर असेच त्रास होऊ नये कुणाला, त्यामुळं आपले जे काका काकू आहेत तर त्यांनी देखील आपल्या इथनं मॉम मॅट घेण्याचा विचार केलेला आहे. तर मला सांगा काकू, तुम्ही जर हा विचार आहे मॉम मॅट घरी नेण्याचा, तर हा कुणासाठी केला आहे? माझ्या मुलीसाठी जास्त करून केलेला आहे. ओके. हां, तिला पुष्कळ त्रास आहे. परत माझ्या नातवाला जरा थोडासा तो मेंटली थोडासा हे आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा त्याच्या बोटांना वगैरे चालना मिळेल असं म्हणून मी ही मॅट घेतलेली आहे. ओके, तर काकूंनी फक्त त्यांचाच विचार नाही केला तर त्यांच्या मुलीचा देखील विचार केला आणि प्लस त्यांच्या नातवाचा देखील विचार केलेला आहे. तर मॉम मॅट अशी आहे की तुम्ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणालाही कोणत्याही एजच्या व्यक्तीला देऊ शकता, जेणेकरून त्यांचे त्रास हे क्लिअर होतील. ठीक आहे, तर आता हे झालं तुमच्या त्रासांवरती. तर काकू तुम्हाला सेंटरमध्ये येऊन कसं वाटतं? मला खूप छान वाटतं. शुभम सर, पूनम मॅडम, आमची हर्षदा, सुप्रिया मॅडम सगळ्या खूप छान आहे. सगळ्यांशी ॲडजस्ट करणाऱ्या, हसत खेळत राहणाऱ्या. आणि त्यामुळे काय होतं, हसत खेळत वातावरण असेल ना तर माणूस तसाच ठीक होतो पुष्कळ. त्यामुळे मला इथलं वातावरण खूप छान वाटतं. तर ठीक आहे, आपल्या काकूंना आपल्या जे ॲटमॉस्फिअर आहे ते पण खूप छान असं आवडतं. तर काकू तुम्ही सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काय सांगताल? की मॉम हेल्थ केअरमध्ये नक्की या. तुम्हाला सुद्धा यांनी फरक पडेल आणि तुम्ही सुद्धा खूप छान व्हाल. तर माझं पण हे सांगण्याचं काकूंनी सांगितलं की तुम्ही मॉम हेल्थ केअरला नक्की एकदा भेट द्या, कारण जे त्रास तुमच्या ऑपरेशनने ठीक होत नाही, जे मेडिसिन खाऊन ठीक होत नाही, ते फक्त आणि फक्त नैसर्गिक थेरपीने ठीक होतात आणि तीच नैसर्गिक थेरपी आपल्याला मॉम हेल्थ केअरमध्ये भेटते. थँक्यू मॉम हेल्थ केअर. थँक्यू मॉम हेल्थ केअर. थँक्यू मॉम हेल्थ केअर.